राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आत्ता आहे माळेगाव यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी सध्या मराठवाडा फिरतो आहे. आणि मराठवाडा फिरत फिरत लातूर एकदाचं क्रॉस केलं. मी 2 दिवस लातूरमध्ये गेले होते. तुम्ही मागच्या व्हिडिओत, जुन्या व्हिडिओत बघितलंच असेल. मागच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये 3 व्हिडिओज ॲक्च्युली. रात्री इथे एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. तर माझ्या असं डोक्यात होतं की जावं त्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला. पण नंतर कळालं की मंदिराचे गेट जे आहेत ते नियमानुसार बंद होतात. काहीतरी 10-11 वाजता बंद होतात. मग जागरण गोंधळ तर रात्रभर चालतो. मग म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे. नाहीतर तोही कंटेंट भारी निघाला असता. आणि फ्रीमध्ये जेवायला त्यांनी बोलवलं होतं ॲक्च्युली. जे लोक आले होते जागरण गोंधळाचं इथं देवाला प्रसाद चढवायला वगैरे आले होते, त्या लोकांनी मला बोलवलं होतं, या पाहुणं या तिकडं. लोक भारी आहेत. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, शिखर दिसत नाही आहे मला माहिती आहे. ते थोडासा अँगल बघून मी ठेवला आहे फोन. लय कष्ट लागले मला अँगल बघायला, प्रॉपर अँगल कुठे येतो आहे असं बघायला. रात्री त्यांनी मला खिचडी आणि कढी दिली होती. बघताय, कढी आणि खिचडी दिलेली आहे त्यांनी. भरपूर ट्रॅव्हल स्टोरीजचा मी पार्ट बनतो आहे सध्या. 4 दिवस, हा 4था दिवस चालू आहे. आणि मला असं वाटतं प्रॉपर वेलकम तर झालंच पाहिजे. म्हणूनच वेलकम टू डे 4 ऑफ ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्री. तर मी जे काही सिनेमॅटिक शॉट घ्यायचे होते ते घेतले. पॅकिंग चालू आहे. लेट झाला ॲक्च्युली. 12 वाजले का? बरं, मी कुणाला बोलते ते सांगतो. हे बघा, हे दादा आहे. दादा, तुमचं नाव काय? गणेश मदाडे. गणेश दादा. मला ना यांचा ऑटो नवीनच आहे वाटतं. ऑटो आहे हां. तरी 1.5 वर्ष झाले. 1.5 महिने का 1.5 वर्ष? 1.5 वर्ष. तो कसला चकाचक नवीन दिसतोय. बापरे. तर यांच्या ऑटोवर ना 3 लेजेंडरी लोकांचा मला फोटो दिसला. आपले जे आयडल आहेत त्यांचा फोटो जर एका ऑटोवरती दिसतोय म्हणजे त्यापेक्षा. आणि मी त्यांना कॉम्प्लिमेंट सुद्धा दिली माहिती. मी त्यांना ओळखत नव्हतो, काय नव्हतो. मी म्हटलं की नाही तुम्हाला, हे चालले होते. मी म्हटलं ग्रेट, म्हणलं 1 नंबर फोटो आहे म्हणलं मागे. फक्त तसे आदर्शाने लोक चालले पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. बरं दादा, आउटफिट 1 नंबर. आज टोपी वगैरे काय नियोजन? काय असंच असतं तुमचं? मी रोज असंच राहतो. मला कारण की पारंपरिक पोशाख आवडतो. पहिलीपासूनच मला अशी आवड आहे. आणि एकंदरीत म्हणजे कसं आहे, आता दुसरे एक ड्रेस घालण्यापेक्षा पारंपरिक जर घातलं तर खेडेगावातले असे जुनी परंपरा बाळगणारे लोक आहेत ते जरा आदरानं बोलतात. आणि सगळे पण एकदम आदर्श चांगलाच आहे समजा. बरोबर आहे. आता माझ्यासारखा असा जेन्झी कपडे घालून फिरणारा नाही, मी पण घालतो. मी ट्रॅडिशनल वगैरे घालतो सगळं. पण ते कसं सणवार आल्यावर असंच होतं फक्त. पण काही असो दादा, 1 नंबर दिसायलेत. मस्त दिसायलेत. आणि आमचं आता डिस्कशन चालू होतं की फोन कुठला घ्यावा, काय घ्यावा. तर मी थोडंसं डिस्कशन करतो. मला शूज घालत होतो आणि हे बघा, बहुतेक गोचिड आहे का काय हे मला माहीत नाही. असले किडे माझ्या शूजमधून निघाले. रात्री हे लाईटचे किडे होते, मला माहिती नाही. परत एकदा काय निघाले माझ्या शूजमध्ये. ओके, तुम्ही जे आत्ता त्या व्हिडिओमध्ये हे बघितलं ना किडे, हे जवळपास एका शूजमध्ये 6-7 ते किडेच होते. गोचिड नव्हतं. ज्यांना गोचिडचा अर्थ माहीत नाही, गोचिड म्हणजे जे प्राण्यांना, कुत्र्यांना असतं बघा, ते अंगावर किडे चिटकले ते निघत नाही, त्याला गोचिड म्हणतात. ते नव्हतं. मी कन्फर्म केलं ते. सकाळचा टाईम खूप मस्त एन्जॉय केला माहिती आहे का. म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला आणि बसलो होतो मी लोकांना बघत, ऑब्झर्व करत. आज संक्रांत आहे तर तिळगुळ घ्या, गोड बोला. शूज घालत बोलायचं होतं. मी बसलो बोलत निवांत. परिसर चांगला आहे पण स्वच्छतेची थोडीशी कमी आहे. बाकी मागे माझ्या दीपस्तंभ, दीपमाळ. सॉक्समध्ये काहीतरी फील होत आहे, बघतो. काही नव्हतं, थोडंसं ते मलाच मातीचे कण जाणवले होते. योगेश भाई कसं बघतोय तो, खाजवतोय. मी म्हटलं ना तुम्हाला स्वच्छतेची कमी आहे. पण आता मी राम म्हणतो या पवित्र देवस्थानाला. येळकोट जय मल्हार. आणि आपण निघूयात. काकांचा मी मगाशी एक व्हिडिओ काढला होता, त्यांना एकदा काका निघतोय आम्ही म्हणलं एकदा राम म्हणून जा.
येळकोट येळकोट जय म्हणला. काकांचं दुकान कधी आलात ना फ्रंट गेटला. मला सांगा ही मेन गेट आहे का पलीकडलं मेन गेट? ही मेन गेट आहे ना. बरं मग या मेन गेटला हे बघा हे गेट. तर या गेटला समोरच काकांचा. तुम्ही आपली जी शॉर्ट व्हिडिओ आपण काढणार त्याच्यात काकांना बघालच तुम्ही. तर जाऊया. चला येतो काका. मला म्हणले रिकाम्या हातानं जायचं नसतं म्हणले. मी त्यांना म्हणलं होतं की पैसे नाही आहेत माझ्याकडे. तर ते म्हणले असू द्या म्हणले आज सण आहे म्हणले सणाचं नका जाऊ रिकामं. तर हे दादा आहे. तुमचं नाव काय? माळेगाव प्रॉपर माळेगावचे दादा आहेत आणि मनापासून धन्यवाद तुमचा. म्हणजे खरं तरी चुकीचं आहे असं की यांना पैसे मी देत नाही आहे पण तरीसुद्धा खरंच इथले लोक खरंच भारी आहेत माळेगावचे. कधी आला ना यात्रेला आवर्जून या तुम्ही. मी यात्रा मिस केली पण तुम्ही नका मिस करू. यात्रेला आवर्जून या. आणि दादांचं तर स्टॉल समोरच आहे. तर आता आपण आपल्या दौऱ्याला निघूयात. पुढं मराठवाडा दौरा चालू. मावशी येतो. हा राम राम. काय तर म्हणा नुसतंच घेऊन काय उपयोग. हा चॅनल आहे आपलं भन्नाट गप्पा म्हणून सर्च करा यूट्यूबला. हा रात्रभर होतो. हा काय म्हणला इकडे सुरुवातीला कमानीच्या सुरुवातीलाच मावशी आहेत. मी काल सगळ्यात पहिल्यांदा जर इथं आल्यावर कुणाला बोललो असेल तर मावशीला बोललो होतो. तर मावशी आता निघतो मी. लय लेट झालाय मला खरं तर. काय मंदिरातून निघूच वाटत नव्हतं. लोक भारी होते तुमचे माळेगावचे चांगलेच लोक. मंडळी भरपूर लोक मला विचारतात की तू जे हे व्हिडिओज काढतो किंवा मोस्टली आत्ताची जी ही मी सिरीज करतोय ही सिरीज करण्याचा तुझा उद्देश काय आहे. जवळपास 15 ते 20 लोकांनी विचारलं आहे मला. 15 तरी ॲटलिस्ट मेसेजवर चालता फिरता. जे रिलेटिव्ज आहेत त्यानंतर रिलेटिव्जला तर मी मानत पण नाही असं बी त्यांच्या शब्दाला. हां नाही जे आहे ते आहे. तुम्हाला राग येऊ द्या पण म्हणजे ते दुहेरी जे बोलतात ना त्यांना नाही मानत. म्हणजे जे चांगले आहेत जे पहिल्यापासून सपोर्ट करतात म्हणजे चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणतात ते लोक ठीक आहे. उगी मीठ मसाला लावून हो हो म्हणणारे मानेला मान होला हो करणारे मला नाही आवडत. मी आता मेन हायवेला लागतो आहे नांदेड हायवेला. लातूर नांदेड हायवे. तर त्या इंटरसेक्शनला मला एक ट्रक दिसतो आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता मी वाईड अँगलमध्ये गेलो तर इंटरसेक्शनला जो ट्रक दिसतोय तो थांबला आहे. संगमनेरे बंधू असं दिसतंय त्याच्यावर नाव. बघू का विचारून इथून हात करू का. लोह्यापर्यंत मला लिफ्ट पाहिजे. लोह्यापासून नांदेडला जाईल मी. चाललाय निघायला वाटतं तो ट्रक त्याच्या आधी. ए यार एक मोटरसायकलवाले दादा आहेत. कुठपर्यंत चालले. मला नांदेडला जायचंय. लोह्यापर्यंत म्हणजे रोडवरच आहे का. सोडा की जिथपर्यंत चालले तिथपर्यंत सोडा की. बसू ओके चला. असं करू कुठली जरा मी व्हिडिओ काढतो यूट्यूबला. नमस्कार बोलायला. हां काय नाव तुमचं. दलित कांबळे. कांबळे ओके. मला तिकडे काका भेटले होते ते पण कांबळेच होते मंदिराकडं. भेटली लिफ्ट नंबर 1 आजची. नांदेड गाठायचं आपल्याला 5 वाजेच्या आत. दादा डायरेक्ट नाद केला आहे. 1000चं पेट्रोल डायरेक्ट. कुठली स्प्लेंडर आहे ना कुठली आहे पॅशन आहे का. डायरेक्ट 1000चं पेट्रोल. आता किती दिवस जातं हे पेट्रोल. 8 दिवस. कधी लोह्याला आलोय आतमध्ये. मी कालच्यासारखी चूक नाही करणार. काल अहमदपूरला मी आतमध्ये गेलो परत मला एंट्री पॉईंटला यावं लागलं होतं. तर ते नाही करणार. दादा इथे आहेत. अगेन्स्ट द लाईट होत होता. दादा कसं वाटलं एका भटकत्या एका माणसाला लिफ्ट देऊन कसं वाटतं. हा ना. दादाने डायरेक्ट नाद केला. 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलं बाप. खरंच. काय नाव दादा तुमचं म्हणले. कांबळे ना. कांबळे दलित. नाव दलित कांबळे ओके. तर लक्षात ठेवा या दादांनी मला खरंच खूप छान हेल्प केली आणि आम्ही मस्त गप्पा पण मारल्या. आपल्या आता चॅनलला सबस्क्राईब करायला लावतो दादाला. तर चला आता मी आहे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लोहा. हे असं झालं ना धाराशिवमध्ये पण एंट्री करताना जर तुम्ही तुळजापूरवरून एंट्री करताय पहिला चौक हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच लागतो.
इथे तेच आहे ते केसांची खराबी गाडीवर उडतायत ना त्याच्यामुळे होईल आहे. पण असो मी आत्ता आहे लोह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या चौकामध्ये आणि मामा कशी कसरत करतात बघू. एखादा कोणी लिफ्ट दिली तर लिफ्ट देणारा भेटलं तर चांगलंच आहे. मला वाटलं ते ट्रॅक्टर लिफ्ट देतं काय की नाही दिली. आतमध्ये गेलं ते ट्रॅक्टर. 4 व्हीलरला लिफ्ट मागायला काही नाही पण 4 व्हीलरला लिफ्ट मागायचा जरा धोका आहे. बाकी म्हणजे तुम्हाला कळतोयच तो धोका काय असेल. तुम्ही तेवढे जाणकार आहात. आता मी वाट चालतोय किती वेळ चालत राहणार आहे आय डोंट नो. नांदेड जवळच आहे इथून जास्ती जवळ नाही. दिस इज मी वॉकिंग ऑन डे 4 ऑफ ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्री. नांदेड गाठायचं आहे आज. गुरुद्वाराला जाऊ शकतो मी म्हणजे एकदा नांदेड गाठल्यावर मी परत कायच ट्रॅव्हल करणार आहे. त्यामुळे मला नांदेडला जाऊन कसं थांबायचं आहे. मे बी मला लाईफलाईनचा उपयोग करावा लागेल असं वाटायला लागले. पण लाईफलाईन काय असेल हे मी अजून तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. मी लवकरच सांगेल तुम्हाला. 2 लाईफलाईन आहेत माझ्याकडे. एक खूप भारी खूप इंटरेस्टिंग आहे. ऐका ब्लॉग काढतोय मी. आलोय उमरग्यावरून. उमरगावून चलत नांदेड नाही चालत नाही. हा. लिफ्ट 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 तुमचं हे पण दिसतंय. फोटोग्राफी करता का? भारी भारी भारी. हे बघा हे दादांचं हे आहे इंस्टाग्राम हँडल. फॉलो करा यांना. लोह्यातले तुम्ही? ओके. मग आता कुठे चालले तुम्ही? असंच फिरायला नांदेड साईडला? हां काय चिकन आहे काय? मस्त मस्त एक नंबर. आपण आज काहीतरी आहे वाटतो सणवार. काहीतरी आहे. बुधवार आज काय नाही. काल होती चतुर्थी आज नाही. हा काल होती का? हा जाऊ दे मग. काय त्याला मस्त कच्चून खावा. मी या ट्रिपवर मला खायचं आहे पण म्हणजे मी खातो. मला नॉनव्हेज शिवाय जमत नाही. ह्या ट्रिपवर खायचं नाही आहे मला. सॉरी सगळीकडे देवधर्माच्या ठिकाणी चाललंय. मग म्हणजे मेन स्पॉट सगळे तेच आहेत ना. उगा आपण खायचं नाही उगा काय मग त्या उपयोग नाही राहणार. शेवटच्या दिवशी मग कच्चून खाईल तिकडे गेल्या. चल भैया तुला तिथपर्यंत सोडतो. नाही ट्रिपल सीट कुठं काय नाही होत आमच्या गावात. बॅगचं लेवच आहे हो. काय होत नाही बस. बसता यायचं नाही. काय होत नाही बस. मी असंच आहे गाडी आमची काय नाही. ट्रिपल सीटच गाडी चालते. काय कुठपर्यंत चाललो तुम्ही? तुम्हाला आपल्या त्या म्हणजे नांदेड रोड जाईल ना तिथे सोडते. बरं चालतंय तसं करा. येईल का पण बसता मला? अवघड आहे. मी आता इथं आहे लोह्याच्या शिवाजी महाराज चौकात. दोन्ही पार्सल द्या. आणि किती द्यायचे माझं? त्या दादाने लिफ्ट दिली आहे मला आणि ते नारळ पाणी देतात मला की तू फिरतोय. ते अशी आय डोंट नो. माझ्याकडे शब्द नाही आहेत आता मी काय बोलू. थँक्यू सो मच. मी जरी त्या दादाला समोरून मी जे किती म्हणू दे पण मनापासून थँक्यू सो मच दादा. एका अनोळखी व्यक्तीला मदत करतोय तो. इकडे दादा तुझं नाव काय? आकाश दादाला आकाश दादासाठी लाईक ठोका एकदा. मी कोणी ओळखीचा नाही आहे त्याच्यात. तोही मला ओळखत नाही मी त्याला ओळखत नाही पण कळत आहे तुम्हाला माणूस चिमणीला जातो होता का काही वगैरे? काहीच नाही. नारळ पाणी दिलंय त्याने. त्या दादाने एक सोडून 2 नारळ पाणी घेऊन दिलंय. मला याचा धोका माहिती आहे. नारळ पाण्याने माझा कसा जाणार आहे कसा पकडतो असा एकदम. पण मी पण इतका हुशार आहे का मागं एक असं दुसरं नारळ पाणी पितोय मी. असो मला असं खूप डिहायड्रेशन झाल्यासारखं व्हायचं होतं. ऊन खूप आहे आज इकडं नांदेडमध्ये. जे मी ऐकत होतो नांदेडमध्ये खूप ऊन असतं त्याचं आज मला जाणवलं की खूप जास्त आहे आज. हे जॅकेट घातलं ना हे जॅकेटसुद्धा असं काढा वाटत पण बॅगमध्ये जागा नाही आहे जागा पण कसं सांगू आता मी नाही सांगू शकतो तुम्हाला. नारळ पाणी बघा आता तुम्हीच तुमच्या हातानं नुकसान केलं तुमचं. आता नाही बाई नुकसान करू नका. काढून देते दुसरं नारळ. पहिलं खाली टाकलं हे दुसरं आहे लेकरू आणि अंदर आहे. या कारण नका नाही जीव लावून आपण नाही जातात त्या. दिसायले यांचंच आहे का? त्या बरे काढून वरचं त्या काढून.
माणसं आपल्या याचा धंदा दिलंच का दुसरं झालं हे मोठा घ्या म्हटलं. आणि गाड्या खा. एवढी मलई नाही आली आणि मावशी काय म्हणत होत्या नाही मलई नाही ते टाकून वा माझी स्तुती केली मी मावशीची तर मावशीने धोका दिला किती निघाले नारळ अख्खा नारळच निघाले धन्यवाद दादा बसून जरा शांतपणे थोडी दादा याची पण मेहनत त्याने स्टार्टिंगला काढून दिला आपल्याला कधी लोह्यात आलात तर या दादाचा वडापावचा गाडा काय काय मिळतं वडापाव समोसे ब्रेड भज्जे स्पेशल काय स्पेशल वडापाव. स्पेशल वडापाव आहे तर वडापाव खायला आवर्जून जर तुम्ही थांबलात कधी लोह्याला तर खा इथले कॉफी पितोय इथेच आहे मी अजून माझ्यासोबत जे काका आहेत हे राजस्थानचे आहेत मूळचे आणि तुम्हाला किती वर्ष झाली किती वर्ष चालू आहे पण मला एक भारी वाटलं माहिती आहे यांना मराठी येते खूप भारी येते है ना तुम्ही शिकला इथे बघा आणि जे मुंबईत राहतात अरे तुम्हाला ना बुटाना हाणलं पाहिजे रे बाहर आपको क्या लगता है ये गलत है ना मतलब मुंबई में रह के आप महाराष्ट्र में रहते हो या फिर मैं अगर राजस्थान में हूँ तो मुझे वो राजस्थानी या फिर मारवाड़ी होगी या फिर कोई भी भाषा होगी मुझे सीखनी चाहिए है ना बोले तो ज्यादा दिन लेने से आदमी सीखता है, कम दिन लेने से कैसे सीखेगा? नहीं कोई सीखेगा। 4 दिन के लिए 5 दिन के लिए 10 दिन के लिए आ रहा है वो हाँ कैसे सीखेगा? बराबर है पर ऐसे तो नहीं हम बोल सकते जाओ क्या करना है करो अपना बचपन ही इधर चला गया हाँ, तो देखो फिर 35 वर्ष म्हणजे त्यांचं जवळपास आप कितने साल के हो अभी बघा म्हणजे 10 वर्षापासून असल्यापासून ते इथंच येतं म्हणजे कळतंय का तुम्हाला जे मुंबईला पुण्याला जे जो लोग ये वीडियोस मेरा देख रहे हैं ना मेरे वीडियो जो देख रहे हैं ना मोस्टली जो आउट ऑफ स्टेट वाले लोग आपके लोगों को समझाओ ठीक है कि आप कौन से भी ये स्टेट में जाओ महाराष्ट्र में जाओ या फिर उड़ीसा में जाओ कौन से भी स्टेट में वेस्ट बंगाल में जाओ अगर वहाँ 3-4 साल के बाद मतलब एक्स्ट्रा रह रहे हो आपको उस स्टेट की लैंग्वेज आनी ही चाहिए कि सही बात है ना आलीच पाहिजे तुम्हाला लँग्वेज नाहीतर खावा मग मार तिथल्या लोकांचा अबे खाली घूमने फिरने के लिए गए तो उनको नहीं आती। हाँ चलो, उनको नहीं आती सही है अब अपन 4 दिन के लिए बालाजी आ रहे सर हाँ। अपन बोलेंगे तेलुगु नहीं आती अगर वो आदमी वहाँ पे रह रहा है पहले से ही तो उसको आनी चाहिए उसको सीखना जरूरी है। कुठल्या गाड्या सांगा पाणीपुरीचा तुमचा आहे अच्छा तुमचा आहे लक्षात ठेवा लोह्याला आलात ना इथे येऊन ट्राय करा लोह्याच्या शिवाजी महाराज चौकात ह्या पूर्ण ह्या अड्ड्यावर या तुम्ही कधी या हे लोक तुम्हाला भेटतील सगळे हे बघा हे लोक सगळे दिसतील ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ब्लॉगर पहिल्यांदाच बघितला असेल त्यांनी त्याच्यामुळे तोंडाकडे बघतायत पण असो सोशल अँझायटी खूप मला तर नाही आहे आणि मी काय अशी घाण कामं पण काय करत नाही आहे जेणेकरून मी घाबरायला पाहिजे माझं व्हिडिओ काढत चाललं आहे जय श्रीराम तर आता मी थांबणार नाही आहे कुठं लय झालं चहा पाणी पेट्रोल पंप पण तर दादा ना 1000चं पेट्रोल टाकलं आता नीट नांदेड दादा पुढे चालले का लिफ्ट बघू आता भेटते का लिफ्टसाठी ट्राय पुढे चालले कुठपर्यंत चालले मी नांदेडला जायचोय तुम्ही कुठपर्यंत चालले जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत सोडा फक्त रोडवरती सोडा ऐक थँक्यू काका तुमचं नाव काय व्हिडिओ चालू आहे चालेल ना व्हिडिओ काढला तर नाव काय म्हटलं तुमचं इथलेच का लोह्याचेच तुम्ही नांदेड तुम्ही नांदेडला जाताय माझं मार्केटिंगचा काय काय मार्केटिंगचं काम आहे माझं बरं बरं हां 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 बरं 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 लिफ्ट भेटलेली आहे आपण एकदा लोह्यामधून म्हणलं होतं ना गॉड्स प्लॅन म्हणजे देवावर विश्वास ठेवा हळूहळू भेटून जाईल तरी 1.5 किलोमीटर चाललं आहे मी विचार करा अजून चालायचंच आहे अजून दिवस संपलेला नाही आहे थँक्यू सो मच सोडल्याबद्दल इथपर्यंत आता इथून सरळ जाऊ मी भेटू चॅनलला आपल्या चॅनलवर बघा व्हिडिओ भन्नाट गप्पा नाव बरं चालेल दादांनी गिफ्ट दिली आहे मला इथपर्यंत
लय भारी होते काका. त्यांनी मला नांदेडची इतकी माहिती सांगितली ना, लाईक एवढी माहिती तर मला कोणीच नसती सांगितली. येताना म्हणजे हे असं आहे, हा डॅम इथे आहे, विष्णुपुरीचा डॅम इकडं आहे, त्यानंतर या डोंगरावर देवीचं मंदिर आहे, या डोंगरावर कुठं कॉलेज आहे, या डोंगरावर म्हणजे सगळे डोंगराचंच नाही, शंकरराव चव्हाण विद्यापीठ कॉलेज वगैरे काय 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 खूप काही सांगितलं त्यांनी. मजा आली. म्हणजे मी जेवढे बाईक राईड केले ना, वन ऑफ द बेस्ट, लाईक हायेस्ट म्हणू शकतो. म्हणजे माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती दिली त्यांनी. आता मग मला सॉर्ट झालं डोक्यात की मी काय फिरायला आणि काय नाही. मे बी लाईफलाईनचा उपयोग करावा लागेल, पहिल्या लाईफलाईनचा असं वाटायला लागलं आहे मला. नांदेडला खूप काही आहे बघण्यासारखं. ओके, मी इतक्या वेळ तुम्ही बघता मी सनसेटच्या टायमिंगला आलेलो इथे. सनसेट होऊन गेला, पण मी बसलो होतो गप्पा मारत कोणाला यांच्याशी. आपका नाम? भूपेंद्र सिंह. आणि ह्यांनी कुठून आलेत माहिती आहे? लुधियाना से है ना? लुधियाना से. आपको मराठी कुछ समझ में नहीं आती होगी? थोड़ी बहुत समझ लेते हैं। जैसे कि अभी आपने बोला ये लड़का ऐसे मिला है मेरे को, लुधियाना से है। हाँ, थोड़ा आ रहा है। हां चलो कोई ना. तर आम्ही खूप गप्पा मारत बसलो होतो. ते मला गिम्बलबद्दल विचारत होते, ही सिस्टीम कशी वर्क करते वगैरे काय आयफोनचं. त्यांना एक ट्रिक सांगितली ज्याने मैंने उनको एक ट्रिक बताई जिससे फोटोज बहुत क्लियर आते. बहुत छोटी बहुत सिंपल ट्रिक थी. त्यांनी मला थोडंसं त्यांचंही सांगितलं की सिख कल्चरचं थोडंसं माहिती दिली. ते मला काय वाटलं, यांचे जे ड्रेस असतात तुम्ही बघताय तर हे याचं काहीतरी सिग्निफिकन्स असतो की याच कलरचं यांनी घातलं पाहिजे, असं काही नसतं. आपकी इसमें दाढ़ी को भी महत्व ज़्यादा रहता है ना, दाढ़ी रखती है. हम जो शरीर का जो बाल है ना, हाँ. वो कोई नहीं काट सकते, ना अच्छा. काट सकते ना जला सकते। अच्छा, हाँ। ऐसे मतलब ये पूरे शरीर पे जहाँ बाल है हम उसको छू नहीं सकते, अपने आप गिर जाएंगे तो गिर जाएंगे। अच्छा, ये हम काट नहीं सकते, जला नहीं सकते इसको। बघा उसके लिए प्रत्येक धर्माचं काहीतरी. आणि लाईक खरंच सिख लोक लय भारी असतात, एक नंबर असतात. ਵੀਰ ਜੀ ਸਾਨੂੰ ਮਿਲੇ ਨੇ ਇੱਥੇ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ ਫੋਲੋ ਕਰੋ, ਸਾਰੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਕਰੋ, ਇਹਨਾਂ ਦੇ ਬਲੌਗ ਦੇਖਿਆ ਕਰੋ। ਘੁੰਮ ਰਹੇ ਨੇ ਤੁਹਾਡੇ ਇੱਥੇ ਸਾਰੇ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਵਿੱਚ ਜਾ ਕੇ ਘੁੰਮ ਰਹੇ ਨੇ। ਤੇ ਸਾਡੇ ਤੁਸੀਂ ਲੁਧਿਆਣੇ ਆਓ, ਪੰਜਾਬ ਦੇਖੋ ਆ ਕੇ ਇੱਕ ਵਾਰੀ, ਸਾਡਾ ਪੰਜਾਬ ਕਿੰਨਾ ਸੋਹਣਾ। ਹਰਿਮੰਦਰ ਸਾਹਿਬ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰੋ, ਸ਼੍ਰੀ ਅਨੰਦਪੁਰ ਸਾਹਿਬ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰੋ, ਜਿੱਥੋਂ ਖਾਲਸਾ ਪੰਥ ਸਾਡਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ। ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਨੇ ਜਿੱਥੋਂ ਖਾਲਸਾ ਪੰਥ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ, ਅਨੰਦਪੁਰ ਸਾਹਿਬ ਤੋਂ ਕੀਤੀ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰੀ ਜ਼ਰੂਰ ਦਰਸ਼ਨ ਕਰੋ। आता मी काहीतरी फॅसिनेटिंग गोष्ट ऐकली, कानावर पडली माझ्या. ते म्हणजे हा घोडा माझ्या मागे बघता येते, तुम्हाला असं दाखवतो. गर्दी का केली आहे तर लोकांनी एवढी गर्दी का केली आहे त्याची पाया पडायला त्या घोड्याच्या? तर जे गुरु गोविंद सिंग यांचा जो घोडा होता, आपण कसं म्हणतो वंशावळ असते त्यांची नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज, तसं गुरु गोविंद सिंग यांचा जो घोडा होता त्या घोड्याचा वंशज घोडा याला असं म्हणू शकता. म्हणजे त्याचे जीन्स या घोड्यामध्ये आहेत आणि त्या घोड्याला खूप मान होता, तसंच म्हणून या घोड्याला सुद्धा आहे. राम राम, सत श्री अकाल. हाय. बना रहा है? हाँ, यहाँ से हो? नहीं, मैं पंजाब से हूँ भाई। पंजाब. ये इसमें आए हो आप? हाँ, इसमें आया। शायद मैंने आपको देखा था, आपने जब वीडियो निकाला था. फायनली दर्शन झालंय. आतमध्ये गेलो, खूप शांत होतं. शांत म्हणजे त्यांचं ते अरदास चालू होती, ते झाली की दर्शन म्हणजे सोबत दर्शन घेतलं. मी मध्ये बसलो थोडा वेळ, त्यानंतर लंगर खाल्लं. गर्दी खूप आहे, बापरे, असं वाटतं मी पंजाबमध्ये आलो आहे सिरियसली. म्हणजे मी दिल्लीला असताना पण एवढं मला वाटलं नव्हतं तेवढं इथे वाटायला. दिल्लीला मी बांगला साहिबला गेलेलो, तर दिल्लीचं खूप मोठं गुरुद्वारा आहे ते. आता राहायची काय सोय मी अजून नाही बघितलेली, बघावं लागेल मला कुठेतरी काहीतरी. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण
टोटली पंजाबी लोकांनी भरलेलं आहे, म्हणजे सीख लोकांनी भरलेलं आहे, सॉरी पंजाबी नाही, सीख लोकांनी भरलेलं आहे. पूर्ण इलाकाच त्यांचा आहे. पराठ्याचे जे स्टॉल्स आहेत का असे मला खेचत आहेत, ये आमचा पराठा खा. मी नाही खाऊ शकत, मला पैसे नाहीत खर्च करायचे. मी आत्ता आहे नांदेडमध्ये. फायनली मला लोकेशन भेटलं आहे. खूप भारी आहे. श्रीराम मंदिर गोदावरी नदीच्या साईडला. मी व्हिडिओ काढत चाललो होतो तर त्यातल्या एकाने मला हटकलं. विचार केला इथेच हे करावं. तुम्हाला माहिती आहे इंटरेस्टिंग गोष्ट, मी आणखी एक मंदिरात बघत होतो. आता तुम्ही म्हणाल तू मंदिर का फिरतोय, ॲक्च्युली मी गुरुद्वारामध्ये पण राहिलो असतो. त्याचा सीन नाही आहे. टेंट असून मी असं का करतोय तर पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडलाय मग अशी. माझं एवढंच म्हणणं आहे, मे बी काळा दिसत असेल, मी सध्याच्या जागी आहे नाही, असा गावाकडला फील येतो. नांदेडमध्ये राहून गावाकडला फील येतो. मी आत्ता आहे गोदावरी नदीच्या साईडला हे मंदिर. आणि तुम्हाला माहिती आहे एक सीन सांगू, मी याच्या आधी ज्या मंदिरात विचारलं होतं त्याला म्हणतात हनुमान टेकडी. तर तिथे ते म्हणले होते राहा झोप हे कर, पण ते बाहेरचे ते काय ते म्हणले जरा आमचे भटजी थोडंसं हे करतात, पुजारी उर्मट बोलतात म्हणे जरा. मग मी विचार केला, आणि सकाळी लवकर कुठल्याही मंदिरात सकाळी लवकर पूजा होते हे तर आहे. मग मी विचार केला, माळेगावला पण तेच झालं की सकाळी 3 वाजता मी झोपलो 12-12:30ला आणि लगेच 3 वाजता उठावं लागलं. कारण म्हणजे 3 वाजल्यापासून झोपच नाही, असं नाही की उठावं लागलं, पण 3 वाजल्यापासून झोपच नाही. मग मी विचार केला हे जर इकडं झालं तर मला एडिटिंगसाठी प्रॉपर पुरेशी झोप पाहिजे, त्याशिवाय मी नाही पुढचा प्रवास करू शकत. तर त्याच्यामुळेच मी मग तो निर्णय बदलून मी चालत जात होतो आणि मला मग श्रीराम मंदिरात भेटली जागा. सांगायचं तात्पर्य हे की मी हनुमान मंदिर सोडलं आणि राम मंदिरात आलो आहे. कळतं आहे का तुम्हाला मी काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे, काय लिंक जोडायचा प्रयत्न करतो. मे बी श्रीरामांचीच कृपा असावी ह्याच्यामध्ये की भक्ताच्या घरी न राहता तू माझ्याच घरी राहा, असं असेल मे बी, काय माहिती, देव जाणे. पण असो, मी आता रेस्ट करेल. इथे थोडीशी जागा दिली आहे त्यांनी, झोप म्हणले तुला काय करायचं ते कर म्हणले, आणि आल्या मी लावलं चार्जिंगला. तर मी आता झोपणार नाही, मी एडिटिंग करणार आहे. एडिटिंग करून मग झोपेल. आणि उद्या सकाळी मी विष्णुपुरीला जाईल. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाणार आहे. आज काही करून आज रात्री पूर्ण व्हिडिओ एडिट करणार आहे. रोज काय होईल पहाटे सुद्धा व्हिडिओ एडिट करतो आहे.